उपमुख्यमंत्री अजित पवारांना माहितीतून बाहेर काढा. अजित पवारांकडून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय. भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींची मागणी. विधानभवनात दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटलांची भेट. जयंत पाटलांनी वळसे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली. जिल्हा प्रमुख नियुक्तीवरून खासदार संजय राऊतांवर चंद्रपूर जिल्ह्यातले कार्यकर्ते नाराज. चंद्रपूर जिल्हा ठाकरे गटाचे दोन्ही जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख, महिला प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी इतक्या पदांचा राजीनामा देण्यासाठी मुंबईला रवाना. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर विजय देवताळे आणि त्यांची पत्नी आसारी देवताळे 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढी संदर्भात शनिवारी महत्त्वाची बैठक. दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकरी बैठकीला उपस्थित राहणार. या बैठकीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार. सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर लावावे लागणार नाहीत. महावितरणचं स्पष्टीकरण. कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज्य अश्वाचं अकलूजहून देहूकडे प्रस्थान. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी अश्वाचं प्रस्थान. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून संत मुक्ताईच्या पालखीचं मराठवाड्यात आगमन. आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष करत मुक्ताईच्या दिंडीचा जालन्यात प्रवेश. नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी गंगाधरला अटक. उत्तराखंड पोलिसांनी गंगाधरला अटक केल्याचा पत्नीचा दावा. गंगाधर बिहारमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती. 14 ते 15 वर्षांची मुलं अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची धक्कादायक बाब समोर. मुक्तांगण या पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रातील नोंदीवरून माहिती. प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीत पाणी टंचाईची समस्या कायम. दिल्लीतील ओखला फेज 2 मधील रहिवाशांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांवरील वाहतुकीवर प्रशासनाकडून निर्बंध. 28 जून ते 19 ऑगस्ट दरम्यान हे नियम लागू असतील. जे पॅलेस्टाईनची घोषणा केली म्हणून ओवेसी यांचं संसदीय सदस्यत्व रद्द करा. नवनीत राणा यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी. इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत राहुल गांधींनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट. बैठकीत राहुल गांधी यांनी संसदेतील आणीबाणीच्या प्रस्तावावर जाहीर केली नाराजी. दक्षिण आफ्रिकेची T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक. अफगाणिस्तानचा 9 विकेट्सनी पराभव. T20 विश्वचषकात आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडची. भारत इंग्लंड लागोपाठ दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत आमने सामने. आणि या बातम्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.